संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत आजपासून 2 दिवस संविधानावर विशेष चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली चर्चेची सुरुवात. राष्ट्र उभारणीचा मार्ग प्रशस्त करत जनतेला नैतिक मार्ग दाखवणारं संविधान, आदर्श राष्ट्राचा मार्गदर्शक आराखडा. राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार. राज्यसभेच्या सभापतींविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी. कामकाज दिवसभरासाठी स्थगित. विरोधकांना नेहमी सन्मान देऊनही विरोधकांनी मात्र नेहमीच अपमानित केलं असं सांगत सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या वर्तनावर व्यक्त केली नाराजी. संसदेवर झालेल्या हल्ल्याचा आज 23वा स्मृतिदिन. देशभरात हुतात्मा जवानांना आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर. प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यासाठी विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले. वेगवान विकासाचे बदललेले परिमाण लक्षात घेता $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र 2028 ते 2030 दरम्यान गाठेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 1 लाखांहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा पूर्ण. सर्वाधिक सुमारे 16,000 पंप बसवून जालना जिल्हा अव्वल. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डी गुकेश ठरला बुद्धिबळाचा नवा राजा. 18व्या वर्षी युवा जगज्जेता होण्याचा विक्रम. गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव. आणि मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडा